तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणाच्या बाबतीत ते खूप वेगळा इंटरेस्टिंग निर्णय घेतला होता. तर तो प्रेक्षकांना सांगितलात तर मला असं वाटतं की आज तो ट्रेंड आहे. आणि 10वीपर्यंत शाळेतच घालायचं नाही, डायरेक्ट 10वीची परीक्षा द्यायला लावायची. पण हे आमच्या वेळेला काही लोकांनी सुरू केलं होतं. त्यामुळे आमच्या आईबाबांना असं झालं होतं की करूया का हे, पण ते जमलं नाही. समहाव ते मला आत्ताही जमत नाही माझ्या मुलाच्या बाबतीत, कारण पुन्हा त्याच ट्रॅपमध्ये मी अडकलोय की शाळा, 10वी, ग्रॅज्युएशन. पण हे कसं करावं, हे तुम्ही नेमकं काय केलं होतं? माझ्या मुलीच्या बाबतीत मी काय केलं की तिला 10वीला 91% मार्क्स मिळाले, प्रिटी ब्राईट स्टुडंट. पण 11वी-12वीमध्ये जसं टिपिकली माझ्या त्यावेळेसचे तिच्या बरोबरचे जी मुलं होते त्यांचे पॅरेंट्स माझ्या बरोबर इंटरॅक्शन जेव्हा झाला की नाशिकमधलं बेस्ट कॉलेजेस ते शोधत होते. अँड आय वॉज लुकिंग फॉर एक्झॅक्टली दी अपोजिट. आय वॉज लुकिंग फॉर दी वर्स्ट कॉलेज. नाऊ मोस्ट पीपल थॉट की ही मस्ट बी क्रेझी, की असं उलटं काय करतोय. सो आय पुट हर इन टू अ कॉलेज. माझ्या घराच्या जवळ अगदी वॉकिंग डिस्टन्सवर कॉलेज होतं. आणि तिला पहिलं इन्स्ट्रक्शन मी दिलं की ॲडमिशन घ्यायची पण कॉलेजला जायची गरज नाही. डायरेक्ट परीक्षेच्या दिवशी प्रकट दिन, पास तर पास, फेल तर फेल. तसंही कोणी बघणार नाही येते रिझल्ट. बिकॉज मला हे माहिती होतं की मी जेव्हा माझं समजा मला एखादा बिझनेस करायचा आहे किंवा मला घर घ्यायचं आहे, त्यावेळेस मला जो बँकर आहे जो मला पैसे देणार आहे त्या बिझनेससाठी किंवा घरासाठी, ही इज नॉट लुकिंग ॲट माय मार्कशीट. इट डझंट मॅटर की तुम्ही ए क्लास स्टुडंट आहात का बी क्लास स्टुडंट आहात. कारण इट वॉज व्हेरी क्लिअर की शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा खूप शिक्षण घेऊन काही करिअर करायचं नाही. सो 11वी-12वीला हे झालं. अनेकदा मी आणि माझ्या वाईफनी प्रयत्न केला की तिने परीक्षेत फेल व्हावं. नॉर्मल आईबाप प्रयत्न करतात की चांगले मार्क मिळावे. पण त्या मागची मानसिकता काय होती, तर अर्ली लाईफमध्ये जर आपल्याला फेल्युअरची टेस्ट मिळाली तर नंतर जाऊन 5 कोटी तुम्ही इन्व्हेस्ट केले, मोठा धंदा केला आणि तिथं फटाका झाला तर त्याची कॉस्ट खूप मोठी आहे. इथे एखादा विषय राहिला तर ऑक्टोबरला परत देता येतो. जास्तीत जास्त काय होईल, एखादं वर्ष वाया जाईल. बट आज सायकॉलॉजी अशी झाली आहे की मार्क घ्या आणि ते मार्क घेऊन काय करायचं, फायनली अजून एक ॲडमिशन, अजून जास्त पैसे खर्च. सो माझी मानसिकता, मी असं म्हणत नाही की इतर पॅरेंट्स चुकीचं करतायत, दे हॅव देअर ओन थॉट प्रोसेस. पण माझी थॉट प्रोसेस अशी होती की शाळेत जायचं नाही किंवा कॉलेजला जायचं नाही, मग काय करायचं, तर घरी बसून अभ्यास करणं. माझ्या घरात 450 पुस्तकं आहेत जे वेगवेगळ्या विषयांवरचे आहेत, सेल्फ हेल्प बुक्स आहेत, ते वाचा. किंवा मी तिला सांगितलं तुला हॅरी पॉटर आवडतं, हॅरी पॉटर वाच, काही पण वाच. आणि हे नॉलेज बेस तयार झाला. किंवा माझ्या कोणी मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडे काही कार्यक्रम आहे, मग तिकडे जाऊन व्हॉलंटरी वर्क करा. सो फोकस वॉज ऑन स्ट्रीट स्मार्टनेस रादर दॅन बुक स्मार्टनेस. फॉर्च्युनेटली ती फेल झाली नाही. आणि 11वी-12वी झाल्यानंतर आय पुट हर इन टू अ सिम्पल कोर्स ऑफ BBA, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. आणि टेक्निकली म्हटलं तर आहे ग्रॅज्युएट, बरोबर. आणि नॉर्मल आईबाप जो पैसा शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट करतात तो मी तिच्या नावाने त्यावेळेस इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. आणि मग मी अशी सिस्टीम बनवली की व्हेन शी बिकम्स 25 years ऑफ एज, शी शुड गेट अ पॅसिव्ह इन्कम ऑफ 50,000 to 60,000 पर मंथ. जे आज एखाद्या कंपनीत तुम्ही खूप उच्च शिक्षित इंजिनिअरिंग केलं आणि मग तुम्ही यू एंड अप इन अ कंपनी लाईक इन्फोसिस ऑर TCS ऑर एनी गुड कंपनी, स्टार्टिंग पॅकेज किती असतं, 5 लाखाच्या आसपास असतं. दॅट इज 50,000 to 60,000 रुपीज पर मंथ. पण तिथे तुम्हाला 10 तास काम करायला लागतं. रोज 1-1.5 तास ट्रॅफिक तुडवत जा, ऑफिसमध्ये 8 तास बसा, काम करा. आणि somebody else is controlling your remote. तो बटणं दाबेल बॉस, तसं होईल. पण इथे हे सगळे पैसे काम करतायत आणि तिला जे करायचं ते वेगळं करू शकते. त्याच्यानंतर तुमच्याकडे 8 तास आहेत लाईफमध्ये, तुम्हाला काय करायचंय, जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा. आणि देन यू आर नॉट वर्किंग फॉर मनी, दी मनी इज वर्किंग फॉर यू. आणि याचा इम्पॅक्ट काय झाला की वयाच्या 23व्या वर्षी शी कुड जॉईन माय बिझनेस. तिथे मी तिला आता आज ग्रूम करू शकतोय. सिमिलरली तेच फॉर्म्युला मी वापरला की माझ्या जावयाचं पण जेव्हा त्यांचं आता लग्न झालं नाही पण एंगेजमेंट झाली, त्यालाही मी बिझनेसमध्ये घेतलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आय एम फोकसिंग की यू हॅव टू मेक दी मनी वर्क. तुम्ही काम कराच, पण तुम्ही काम केल्यानंतर पैशाला कामाला लावणं हे पण तुमचंच काम आहे.